विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तयारी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कुरघोडी सुरू असताना महायुतीमध्येही जागेच्या अदलाबदलीवरून मोठ्या प्रमाणात राजकारण तापू लागले। या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शब्द ठोकणार आहे। त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुत्र अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानं अमित ठाकरे सुद्धा निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झाले। मात्र अमित ठाकरे हे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे अनिश्चित असल्यानं नाशिक शहरातील शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी अमित ठाकरे यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशा प्रकारचे बॅनर निमाणी बस स्थानक येथे लावलेत। मनसे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेल्या होर्डिंगमुळे अमित ठाकरे यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणं अवघड होऊ शकते। काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरे यांची मनसे महायुतीत कायम राहिल्यास नाशिक पूर्वच्या जागेवर मनसेनं दावा सांगितला होता। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव येथील मतदारांवर आहे। आज जर आपण बघायला गेलो तर या मतदारसंघामध्ये 40च्या आतील तरुण मतदारांची संख्या जवळपास 45% अधिक आहे। त्याच्यामुळे तरुण उमेदवाराला या मतदारसंघात विजय होण्याची शक्यता अधिक आहे। त्याच्यामुळे आमचा आग्रह आहे अमित साहेबांनी या मतदारसंघातून निवडणूक लढावी। निर्धार यात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी हा मतदारसंघ पिंजून काढलाय। मनसेच्या विचारांवर विश्वास असलेल्या मतदारांची नोंदणी बहुसंख्येने केलेली आहे। त्यासोबतच युवक, महिला, ज्येष्ठ हे नव्याने पक्षासोबत जोडले गेलेले आहेत। त्यामुळे पक्षाची ताकद ह्या मतदारसंघात खूप चांगल्या पद्धतीने, सोबतच जे जुने महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त काही कामानिमित्त प्रवाहातनं बाजूला गेले होते ते सुद्धा आता संघटनेत सक्रिय झालेले आहेत। या मतदारसंघात 331 बूथ येतात। या 331 बूथवर प्रत्येकी 10 किंवा त्यापेक्षा अधिक महाराष्ट्र सैनिकांची तुकडी सज्ज आहे। त्याच्यामुळे तयारी आमची खूप चांगल्या पद्धतीने या मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक भाऊ मुतडक यांचं वास्तव्य आहे। नाशिक शहरामध्ये आदरणीय सलीम मामा शेख असतील, रतनकुमार इचम असतील, अंकुश भाऊ पवार आहे, सुदाम भाऊ कोंबडे आहेत, दिलीपजी दातीरे, सुजाताताई ढेरे अशा दिग्गज मान्यवरांची फौज आपल्या पक्षासोबत आहे। सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या वतीनं मी अमित साहेबांना विनंती करतो आपण या मतदारसंघातनं लढावं। मी आदरणीय राज साहेबांना विनंतीपूर्वक विनंती करतो की त्यांनी अमित साहेबांना या मतदारसंघातनं लढण्याची संधी द्यावी। आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक जीवाचं रान करू आणि या ठिकाणी पुन्हा आपला बालेकिल्ला काबीज करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे। अमित साहेबांना या ठिकाणी फक्त अर्ज भरायला येण्याची व विजयाचं सर्टिफिकेट घ्यायला येण्याची जबाबदारी आम्ही घेऊ। त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरता येईल ही सगळी काळजी जबाबदारी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातले घेऊ। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।